पर्यावरण संवर्धन काळाची गरज, झाडे लावा, झाडे जगवा. पर्यावरण संवर्धनाची संकल्पना आधुनिक काळात गंभीरपणे समोर आली आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिरेकी वापर यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. जागतिक तापमानवाढ, हवामानातील बदल, प्रदूषण, जलसंकट, मृदाहानी, वन्यजीवांची घटती संख्या अशा अनेक समस्या पर्यावरणाच्या असंतुलनामुळे निर्माण झाल्या आहेत. झाडे लावा, झाडे जगवा हे घोषवाक्य पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक प्रभावी उपक्रम आहे. या व्हिडिओमध्ये पर्यावरण संवर्धनाची संकल्पना, झाडांचे पर्यावरणातील स्थान आणि वृक्षारोपणाचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे, त्याचा समतोल साधणे आणि मानवी क्रियाकलापांमुळे होणाऱ्या हानीपासून त्यांचे संरक्षण करणे. पर्यावरणामध्ये भूमी, जल, वायू, वनस्पती, प्राणी आणि मानव यांचा समावेश होतो. या सर्व घटकांचा परस्पर संबंध असतो. पर्यावरण संवर्धनाचे मुख्य उद्दिष्ट नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर, जैवविविधतेचे संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरणीय समतोल स्थिरता यावर केंद्रित आहे. पर्यावरणीय समस्यांची सुरुवात 18व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीपासून मानली जाते. कारखानदारी वाढल्याने कोळसा, पेट्रोलियम सारख्या ऊर्जा स्रोतांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला आणि वायू प्रदूषण, जलप्रदूषण आणि भूप्रदूषण या समस्या निर्माण झाल्या. इसवी सन 1972 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने स्टॉकहोम येथे पर्यावरणावरील पहिली जागतिक परिषद आयोजित केली. इसवी सन 1992 मध्ये रियो दी जानेरो येथे पृथ्वी परिषद झाली आणि इसवी सन 2015 मध्ये पॅरिस करार झाला. पर्यावरणीय समस्या जागतिक पातळीवरील असल्याने या परिषदांमधून स्पष्ट झाले. जागतिक तापमानवाढ ही सर्वात गंभीर समस्या आहे. हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. याचा परिणाम हिमनद्या वितळणे, समुद्र पातळी वाढणे आणि हवामानातील अत्याधिक बदल अशा स्वरूपात दिसतो. प्रदूषण, जैवविविधतेचा ह्रास, जंगलतोड, जलसंकट, मृदाऱ्हास आणि कचरा व्यवस्थापन या इतर महत्त्वाच्या समस्या आहेत. या समस्यांचे मूळ मानवी जीवनशैली, औद्योगिकीकरण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिरेकी वापर हे आहे. झाडे प्रकाश संश्लेषणाद्वारे कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन मुक्त करतात. वृक्षवेलीमुळे कार्बनचे स्थायीकरण होते. बाष्पीभवनामुळे वातावरणात आर्द्रता निर्माण होऊन पाऊस पडण्यास मदत होते. झाडांची मुळे मृदा ऱ्हास रोखतात. झाडे वन्यजीवांना अधिवास आणि आहार पुरवतात. फळे, फुले, औषधी वनस्पती, इंधन, इमारती, लाकूड, कागद यांसारखी उत्पादने झाडांपासून मिळतात. झाडे वायू प्रदूषण, आवाज प्रदूषण आणि उष्णता कमी करतात. हे सर्व गुणधर्म झाडांना पर्यावरणाचा आधारस्तंभ बनवतात. इसवी सन 1990 ते 2020 दरम्यान जगातील वृक्ष क्षेत्रात घट झाली. कृषी विस्तार, शहरीकरण, खाणकाम, रस्ते बांधणी आणि वृक्षांचा व्यावसायिक वापर यामुळे जंगलतोड होत आहे. वृक्षारोपणामुळे कार्बन शोषण वाढते, जैवविविधता समृद्ध होते, मृदाऱ्हास रोखता येते आणि पर्यावरणीय समतोल साधला जातो. वृक्षारोपण हा पर्यावरण संवर्धनाचा सर्वात प्रभावी उपाय आहे. भारत सरकारने हरित भारत इसवी सन 2015, नमामि गंगे प्रकल्पाअंतर्गत वृक्षारोपण इसवी सन 2019 आणि एक पेड मा के नाम इसवी सन 2021 यासारखे उपक्रम राबवले. महाराष्ट्र शासनाने इसवी सन 2016 मध्ये वृक्ष संवर्धन अभियान सुरू केले. स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थाही या कामात सहभागी होत आहेत. झाडे लावण्याइतकेच ती जगवणेही महत्त्वाचे आहे. पाण्याची कमतरता, काळजी नसणे, प्राण्यांचा त्रास, रोग आणि हवामान बदल यामुळे अनेक झाडे मरतात. झाडांच्या प्रकारानुसार माती, पाणी आणि हवामानाचा विचार करून शास्त्रीय पद्धतीने लागवड करावी. स्थानिक प्रजातींची झाडे अधिक चांगली जगतात. वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन आणि वृक्ष जोपासना या तिन्ही बाबींचा समतोल साधणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये पर्यावरण शिक्षणाचा अभ्यासक्रम समाविष्ट करणे आवश्यक आहे. पर्यावरणीय समस्या, त्यांची कारणे, परिणाम आणि उपाय यांची शास्त्रीय माहिती यातून मिळते. पर्यावरण शिक्षणामुळे व्यक्तीची पर्यावरणीय जाणीव वाढते. वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपनाचे व्यावहारिक धडे लहान वयातच दिल्यास ही सवय स्थायी होते. ग्रामीण आणि आदिवासी समुदायांना जंगले, नद्या, डोंगर आणि जैवविविधतेबद्दल अमूल्य ज्ञान आहे.
त्यांना पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतल्यास वृक्षारोपणाची शाश्वतता वाढते. स्थानिक प्रजातींची माहिती, औषधी गुणधर्म आणि पर्यावरणीय उपयोग त्यांना चांगला माहिती असतो. त्यांच्या परंपरा, रीतिरिवाज आणि विश्वास यांचा आदर करून उपक्रम राबवावेत. वृक्षारोपणामुळे इमारती, लाकूड, इंधन, फळे, औषधी वनस्पती यांसारखी उत्पादने मिळतात. रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि जमिनीची गुणवत्ता सुधारते. वनीकरण, उद्याने, अभयारण्ये यामुळे पर्यटनाला चालना मिळते. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, जैवविविधता आणि हवामान स्थिरता या पर्यावरणीय सेवांचे अर्थशास्त्रीय मूल्य उच्च आहे. शहरी भागात वायू प्रदूषण, उष्णता आणि आवाज प्रदूषण अधिक असते. रस्त्यांच्या कडेला, उद्यानात, सार्वजनिक इमारतींच्या परिसरात आणि शाळा महाविद्यालयांच्या आवारात वृक्षारोपण करावे. छतावर वृक्षारोपण ही नाविन्यपूर्ण संकल्पना जागेच्या कमतरतेवर मात करते. शहरी वृक्षारोपणामुळे प्रदूषण, तापमान आणि आवाज कमी होतो. उपग्रह तंत्रज्ञान, भौगोलिक माहिती प्रणाली आणि ड्रोनच्या सहाय्याने जंगल क्षेत्राचे निरीक्षण आणि वृक्षारोपण प्रभावीपणे करता येते. मोबाईल अनुप्रयोगांद्वारे नागरिकांचा सहभाग वाढवता येतो. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे हवामान बदल, प्रदूषण पातळी आणि पर्यावरणीय जोखमींचे विश्लेषण करता येते. संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण कार्यक्रम आणि हवामान बदल फ्रेमवर्क कन्व्हेन्शन यांद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न होत आहेत. इसवी सन 2021 ची ग्लासगो हवामान परिषद आणि इसवी सन 2022 चा जैवविविधता करार यांनी पर्यावरण संवर्धनाची दिशा स्पष्ट केली आहे. प्राचीन भारतात वने आणि वन्यजीव यांचे संरक्षण केले जात होते. वृक्षारोपण आणि प्राणी रक्षणाचे नियम होते. रेचेल कार्सन यांचे सायलेंट स्प्रिंग इसवी सन 1962, पृथ्वी दिवस इसवी सन 1970 आणि स्टॉकहोम परिषद इसवी सन 1972 आणि ब्रंटलँड अहवाल इसवी सन 1987 यांनी पर्यावरण चळवळीला वेग दिला. या ऐतिहासिक परंपरा आणि घटना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करतात. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. वृक्षारोपण हा पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. झाडे लावा, झाडे जगवा हा उपक्रम सरकार, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये, स्थानिक समुदाय आणि व्यक्ती या सर्वांच्या सहभागातून यशस्वी होऊ शकतो. पर्यावरण शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यामुळे पर्यावरण संवर्धनाची दिशा स्पष्ट होते. पर्यावरण संवर्धन म्हणजे भविष्याचे रक्षण. निरोगी पर्यावरण ही पुढील पिढ्यांची गरज आहे. पर्यावरण संवर्धन काळाची गरज. झाडे लावा, झाडे जगवा.